नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदयमधील घडी घाला व उलगडा या घटकावरील 1 ते 30 पर्यंत आकृत्या आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या आकृत्या 31 ते 60 आकृत्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला करूया सुरुवात, कारण की ह्या आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत. या आकृत्यावरती 4 प्रश्न परीक्षेमध्ये हमखास पडतात आणि त्याचा अभ्यास करणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व स्पष्टीकरणासहित आकृत्या सांगितल्या जातील. तर चला करूया सुरुवात. 31वी आकृती आहे. बघा, आकृतीचा आकार आपण प्रत्येक वेळेस पाहिल्याप्रमाणे सारखाच आकृतीचा आकार दिसत आहे, फक्त आकृती कट करताना वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर बघा, आता इथे आयत दिलेला आहे, आयतावरती आयत घडी घातलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा छोटी घडी घालून इथे मध्ये कट मारलेला आहे. बघा कशा प्रकारे दिसत आहे. बघा, इथे कट मारला आहे, तो इथे सुद्धा कट मारलेला आहे त्यांनी. अशा प्रकारचा त्रिकोणी कट मारलेला आहे. ही आकृती सुद्धा सारखी दिसणार आहे मित्रांनो. त्यामुळे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे. जर तुम्ही आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण केले तरच तुम्हाला आकृती समजणार आहे. तर बघा, अशा प्रकारे कट आहे. तर कुठल्या कुठल्या आकृतीमध्ये असा कट दिसत आहे ते आपण प्रथम पाहायचं आहे, कारण की घडी घाला व उलगडा आकृती थोडीशी अवघड जात आहे. परंतु जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला आकृतीमध्ये काहीही अवघड वाटणार नाही. तर बघा, अशा प्रकारची आकृती कुठे दिसते रे? इथे ए मध्ये दिसते, म्हणजे ए नंबरचा सुद्धा पर्याय असू शकतो. बी नंबरमध्ये दिसते, बीचा सुद्धा पर्याय असू शकतो. सी मध्ये सुद्धा दिसत आहे, म्हणजे सी सुद्धा असू शकतो. आणि डी मध्ये दिसत आहे, डी सुद्धा असू शकतो. परंतु आपल्याला काय करायचं आहे, हा भाग सुद्धा बघायचा आहे. हा भाग कुठे कुठे दिसतो ते बघा. आता ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे आणि डी मध्ये पण आहे. आता शोधायचं कसं? आता बघा, इथे असा त्रिकोण आहे, म्हणजे आपण हे मधला हा त्रिकोण पाहिलेत. त्यानंतर काय सांगितलंय इथे बघा, शंकरपाळीसारखा आकार तयार होतोय. बघा, हा आकार आणि हा आकार जर पाहिला तर शंकरपाळीसारखा आकार तयार होतोय, म्हणजे आपली एक शंकरपाळी आकृती त्यामध्ये येणे गरजेचे आहे. म्हणजे बघा, इथे एक येणे गरजेचे आहे, इथे एक आणि इथे एक, मध्ये किती यायला पाहिजेत? 4 यायला हवेत. 4 पाहिजेत, आहे की नाही? बरोबर की नाही? आणि 4 बाजूला 4 टोक त्रिकोण पाहिजेत आणि मधल्या बाजूला 2 असे आयताकृती भाग कापलेले पाहिजेत. बघा, मग 4 आकृत्या कुठे दिसत आहेत रे? ए मध्ये दिसत आहेत का? नाही. बी मध्ये आहेत का? हो आहेत. सी मध्ये आहेत का? नाही. डी मध्ये आहेत का? नाही. म्हणजे आपला बी क्रमांकाचा उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे मित्रांनो. यामध्ये बघा, टोक 1, 2, 3, 4 दोन्ही बाजूचे टोक सारखे आलेले आहेत. इथे 4 शंकरपाळीसारखे आकार आलेले आहेत आणि इथे 2 बाजू कट केलेल्या दिसत आहेत. म्हणजे आपली आकृती बरोबर असणार आहे. बी नंबरची आकृती बरोबर असणार आहे. त्यानंतरची बघूया, 32 नंबरची आकृती बघूया. बघा, 32 नंबरची आकृती कशा प्रकारे दाखवली आहे. बघा, हा त्रिकोण आहे, त्रिकोणाचे 2 भाग दाखवलेले आहेत. बघा, हा त्रिकोण आहे, त्रिकोणाचे 2 भाग दाखवले. इथे काय केले बघा, एक बाजू छोटीशी कट केलेली आहे. एक बाजू काय केलेली आहे? कट केली आहे. आणि त्यानंतर काय केलेले आहे, दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे कट मारलेला आहे. बघा, व्यवस्थित निरीक्षण करा आकृतीचे. आता आपल्याला हा पण भाग दिसला पाहिजे आणि हा पण भाग दिसला पाहिजे, म्हणजे दोन्हीही भाग आपल्याला या आकृतीमध्ये दिसले पाहिजेत. तर हा भाग प्रथम बघूया कुठे कुठे दिसतोय पर्यायामध्ये. तर इथे आहे, इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे सुद्धा आहे. बरोबर की नाही? म्हणजे ही सुद्धा आकृती असू शकते, परंतु आकारामध्ये फरक आहे बरं का मित्रांनो. बघा, हा आकार आणि हा आकारामध्ये किती फरक आहे बघा. म्हणजे हा आकारामध्ये तो वेगळा आहे, मोठा वाटतो, हा पण मोठा वाटतो आणि हा सुद्धा मोठा आकार वाटतो. म्हणजे ही आकृती तर आपल्या तिन्ही येणार नाहीत, डायरेक्टली 4 नंबर ही आकृती येणार आहे. तरीसुद्धा आपण निरीक्षण करायचं आहे, कारण की पूर्ण समजून आकृती घेतली तरच तुम्हाला उत्तर समजणार आहे. बघा, हा आकार छोटा आहे, ह्या आकारासारखाच हा आकार दिसत आहे. आता त्यानंतर बघा, इथे छोटासा त्रिकोण दिलेला आहे, म्हणजे इथे सुद्धा आपला काय होणार? चौकोन तयार होणार आहे. बघा, कुठे चौकोन होते तयार? सी मध्ये दिसत आहे, डी मध्ये दिसत आहे, बी मध्ये आणि ए मध्ये नाही. म्हणजे बी आणि ए तर आपण कॅन्सलच करून टाकूया. आता त्यानंतरचा बघा, तो भाग झाला आणि त्यानंतरचा भाग आपल्याला बघायचा आहे, जो हा कोपरा जे आहे ना, तो कशा प्रकारे येतोय. म्हणजे हा जर भाग कट केला तर हा आपला भाग काय होणार आहे? त्रिकोणाकृती येणार आहे. बघा, डी नंबरच्या आकृतीमध्ये बघा तशा प्रकारचा भाग आलेला आहे, म्हणजे डी नंबरची आकृती काय असणार आहे? आपली बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे? डी नंबरचा असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघूया.
त्यानंतरची पुढची आकृती आहे बघा, आहे तसाच आयत भाग आहे, इथे चौकोन आहे, इथे पण बघा भाग कसे वेगवेगळे दिलेले आहेत. मग आता काय करायचं आहे आपल्याला, हा भाग घडी तर दुमडली, परंतु त्यानंतर सुद्धा ही घडी दुमडली म्हणजे चौकोनाचा भाग शिल्लक राहिला, आणि चौकोनाचा भाग शिल्लक राहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कट करायचे आहेत. म्हणजे त्यांनी काय केले आहे बघा, हा एक कोपरा कट केला आहे, इथला कोपरा कट केला आणि इथला कोपरा कट केला आहे, म्हणजे काय केलेलं आहे, 3 बाजू कट केलेल्या आहेत आणि परत पूर्ण काय केलेला, हा सुद्धा कोपरा कट केलेला आहे. अशा प्रकारचा आपल्याला आकृती शोधायची आहे. तुम्ही वहीवरही सुद्धा किंवा आकृती लिहून घेऊ शकता किंवा आकार काढू शकतात, किंवा सध्या जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही कागद घेऊन कट करायचं आहे, कारण त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, समजणार आहे की आकार कसा येऊ शकतो म्हणून. परीक्षेमध्ये आपण करू शकत नाही, परंतु घरी करू शकतो या गोष्टी. बघा आता हा भाग आपल्याला शोधायचा, हा भाग चौकोन पाहिजे. कुठे दिसते रे बघा, ए मध्ये दिसतोय का, नाही. हा भाग त्रिकोण आलेला आहे. बी मध्ये दिसतोय का, हो दिसतो. सी मध्ये दिसतोय का, नाही. डी मध्ये सुद्धा दिसत नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. तरी सुद्धा आपण पूर्ण आकृतीचे निरीक्षण करायचं आहे. बघा हा भाग कट केलेला आहे, इथे आहे. हा भाग इथे आहे, बरोबर की. परत काय आहे, हा भाग सुद्धा इथे आहे बघा, आणि हा भाग सुद्धा इथे आहे. म्हणजे सर्व आकृती काय झाली आपली बरोबर आलेली आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक काय येणार आहे, बी नंबरचा उत्तर क्रमांक येणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. बघा हा भाग आहे दुमडल्यानंतर काय येते, त्रिकोण येतोय. त्यानंतर बघा कशा प्रकारचा आकार तयार होतोय. बघा त्रिकोणाचा आकार आलेला आहे, परंतु त्रिकोणाला छोटासा त्यांनी काय केलेलं आहे, गोलचा कट, अर्धा गोल आहे ना, कट केलेला आहे. म्हणजे अर्धा गोल जर कट केला तर पूर्ण चारी बाजूने जर अर्धा गोल जोडला तर आपला काय होणार आहे, गोल तयार होणार आहे, बरोबर का. त्याचं काय होणार आहे, गोल तयार होणार आहे. एकच गोल तयार होणार आहे मित्रांनो. हा जर भाग इथे जर आपण जर जोडला तर फक्त एकच गोल तयार होणार आहे. जास्त गोल तयार होतील का, नाही होतील. आणि ह्या बाजूला आपण काय होणार आहेत, अशा रेषा येणार आहेत. म्हणजे कट केलेला भाग कसा होणार आहे, गोल येणार आहे. आता बघा जर आकृती उलगडली तर कशी घेते, एक गोल शोधायचा आपल्याला. एक गोल ए मध्ये आहे, बी मध्ये नाही, सी मध्ये आहे, डी मध्ये आहे. म्हणजे आपल्या बी नंबरचा आपण पर्याय कट करून टाकूया आणि ए मध्ये चेक करूया. तर ह्या चारी बाजूला रेषा आहेत, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे आपला, बरोबर असणार आहे. तरी सुद्धा आपण सी नंबरच्या पर्यायामध्ये बघणार आहे, परंतु इथे सी नंबरच्या पर्यायामध्ये काय आहे, अशा बाजूला रेषा आहेत, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय येणार आहे, येणार नाही. त्यानंतर डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा समोर रेषा आहेत, फक्त 2च रेषा आहेत, म्हणजे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपला किती येणार आहे, ए नंबरचं येणार आहे. त्यामुळे बरोबर उत्तर असणार आहे ए नंबरचं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच घ्यायचा आहे. बघा त्रिकोण आहे, परत त्याची घडी घालायची आपल्याला. घडी घालून काय करायचं आहे, मधला भाग कट केलेला आहे. घडी घालून काय केलेलं आहे त्यांनी, मधला भाग कट केलेला आहे बघा मित्रांनो. आणि मधला भाग कट करून सुद्धा परत काय केलेला आहे, वरचा सुद्धा भाग काय केलेला आहे, कट केलेला आहे, बरोबर का. बघा समजतंय का तुम्हाला, वरचा सुद्धा भाग कट केलेला आहे, म्हणजे मधला भाग सुद्धा केला. म्हणजे हा भाग काय इथे काय येणार, चौकोनाकृती येणार, आणि इथे काय येणार, त्रिकोणाकृती. म्हणजे काय होणार, चौकोन आणि त्रिकोण शोधायचं आपल्याला. आता बघा चौकोन आणि त्रिकोण शोधा. बघा हा भाग आयताकृती आहे की नाही, इथे काय होणार, चौकोन येणार. म्हणजे चौकोनाचा भाग कुठे दिसतोय रे आपल्याला, मधला भाग कुठे आहे, मधी चौकोन कुठे दिसतोय, ए मध्ये दिसतोय, बी मध्ये दिसतोय, सी मध्ये दिसतोय, डी मध्ये दिसतोय. परंतु हा चौकोनाकृती सरळ चौकोन आहे का, नाही, तिरका आहे. म्हणजे या बाजूला चौकोन आहे, या बाजूला म्हणजे तिरका चौकोन येते. म्हणजे ए मध्ये पण तिरका आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, परंतु डी मध्ये सरळ आहे, म्हणजे तो येणार नाही. आता हे चौकोन तर मधला भाग समजलेला आहे, परंतु आपल्याला कट केलेला वरचा भाग शोधायचा आहे. आता वरचा भाग जर कट केलेला तर त्रिकोणाकृती भाग आहे, साईडचा भाग आहे बघा, साईडचा भाग त्रिकोणाकृती आहे. ही जर आकृती आपण जोडली तर साईडचा भाग त्रिकोणात कुठे दिसतोय, त्रिकोणाकृती इथे ए मध्ये दिसतोय, बी मध्ये दिसतोय, सी मध्ये दिसतोय का, नाही, पूर्ण चौकोनी भाग आहे. म्हणजे सी नंबरचा सुद्धा आपला पर्याय काय असणार आहे, कट असणार आहे. त्यानंतर बघा हा चारी बाजूला पाहिजे, चारी बाजूला त्रिकोणाकृती पाहिजे बघा. आणि इथे काय आहे, चौकोन आहे. इथे आयताकृती दाखवलं ए मध्ये, म्हणजे ए नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि बी नंबरचं उत्तर काय असणार आहे आपलं, बरोबर असणार आहे. बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. बघा आयत आहे, परत आपला कागद दुमडला, त्यानंतर परत दुमडलेला आहे आणि परत काय केलेलं आहे, आपण त्याला कट मारायचं आहे. कट कुठे मारला आहे त्यांनी, मधोमध अशी रेष मारलेली आहे. कट कुठे मारला आहे, मधोमध अशी रेष मारलेली आहे. मग कसा भाग दिसेल रे आपला, तिरक्या रेषा दिसणार आहेत, तिरक्या
रेषा दिसणार आहेत, म्हणजे चारही बाजूला तिरकी रेषा येणार आहे. तर बघा कशी येते. एमध्ये आहे बघा, ए नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला. बीमध्ये सरळ आहेत म्हणजे चुकीचं आहे. सीमध्ये सुद्धा बघा हे तिरके आहेत परंतु वेगवेगळ्या बाजूने आहेत, म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय असणार आहे, बरोबर नसणार आहे. डी नंबरमध्ये बघा उभे आहे, आडवी आहे, उभे आहे. डी नंबरचा पर्याय सुद्धा काय होणार आहे, येणार नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा 37 नंबरचा. त्रिकोण आहेत असा बघा, हा भाग दुमडला, हा भाग इथला दुमडला, इथला भाग परत दुमडला आणि दुमडून काय केलेलं आहे बघा, वर्तुळ दाखवलेलं आहे. त्यामध्ये दुमडून काय केलेलं आहे, वर्तुळ दाखवलेलं. मग पूर्ण जर आकृती उलगडली तर आपल्याला काय होणार आहे, इथे एक गोल येणार, इथे एक गोल येणार, इथे एक गोल येणार, इथे गोल येणार, बरोबर का. गोल आपले हे गोल इथे लिहिलेलं आहे, म्हणजे सर्व आकृतीवर जर गोल लिहिले तर कुठे कुठे गोल येणार, इथे एक येणार, इथे एक येणार आणि इथे एक येणार, म्हणजे इथे 1 2 मोठे बाजूले मध्ये 2 येणार, म्हणजे खाली वरती अशी आकृती बघा. आता इथे बघा सरळच 3 आहेत, इथे असू शकतात का सरळ 3 रे, नाही, म्हणजे ही नंबरची आकृती येणार नाही. बीमध्ये बघा इथे एक आहे, इथे एक आहे, मध्ये एक आहे आणि इथे, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा, सी नंबरच्या आकृतीमध्ये सलग 3 आहेत आणि 5 वर्तुळ आहेत, म्हणजे हा भाग सुद्धा येणार नाही. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये तर जास्त वर्तुळ असल्यामुळे डी नंबरचा सुद्धा भाग काय होणार आहे, येणार नाही, म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे, बी नंबरचा उत्तर क्रमांक येणार आहे. व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या, आकृत्या खूप सोप्या आहेत. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. जर मित्रांनो तुम्हाला आकृती समजत नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत जावा, त्याचे सविस्तर असं विश्लेषण तुम्हाला केलं जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करत जावा. त्यानंतर बघा आयत आहे, आयतानंतर काय आहे, चौकोन भाग आहे. बघा दुमडलेत आकृत्या, प्रत्येक वेळेस दुमडलेत. आयतामध्ये काय केले, परत चौकोनामध्ये परत 4 बाजू दुमडल्या गेलेल्या आहेत. 4 बाजू दुमडल्या गेल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, हा भाग कट केलेला आहे. बघा कुठला भाग कट केला आहे, ह्या एक कोपरा, इथे एक कोपरा, असे 2 कोपरे फक्त त्यांनी काय केलेत, छोटे छोटे कट केलेले आहेत. 2 कोपरे छोटे छोटे कट केले तर काय येणार आहे, मग अशी आकृती येणार. चौकोन आयत येणार, 4 मध्ये आयत येणार, इथे एक आयत येणार, इथे एक आयत येणार आणि ह्याची बाजू इकडे एक आयत येणार आणि इकडे एक आयत येणार, म्हणजे 4 बाजूला काय होणार आहे, आयत होणार आहे. म्हणजे आकृतीमध्ये काय होणार, 4 बाजूला छोटे छोटे आयत निर्माण तयार होतील. आता ए मध्ये आहेत का रे, नाही, कारण की एमध्ये तर आकृती वेगळीच दिसते, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर नसणार आहे. त्यानंतर मध्ये बीमध्ये बघा बरं, बी नंबरमध्ये तर आकृती वेगळीच वाटत आहे, म्हणजे बी नंबरचा सुद्धा पर्याय काय असणार आहे, बरोबर नसणार आहे. सीमध्ये बघा, सीमध्ये छोटे छोटे आयत आहेत, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. डीमध्ये सुद्धा आकृती चुकीची आहे, म्हणजे सी नंबरचा आपला उत्तर क्रमांक पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न बघा, वर्तुळ आहे, परत काय केले, वर्तुळाला काय केले, रेषा दुमडली गेलेली आहे, म्हणजे आकृतीचे काय केलेले आहे, घडी घातलेली आहे. आकृतीची नंतर येत्या घडी घातलेली आहे, आकृतीचं घडी घालून काय केलेलं आहे, एक कोपरा दाखवलेला आहे. आता एक कोपरा दाखवल्यानंतर एक कोपऱ्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आकृती कट करायची. आता आकृती कट करताना काय केलेलं आहे मित्रांनो रे, बघा हाय कोपऱ्याचा कडचा भाग तेवढा कट केलेला आहे आणि मधला भाग कट केलेला आहे आणि त्यामध्ये काय केलेलं आहे, एक वर्तुळ गेलेलं आहे. आता आपण वर्तुळावरून जायचं आहे, वर्तुळ कसे दाखवायचे ते, वर्तुळ इथे एक दाखवलं म्हणजे आपले वर्तुळ किती येणार, वर्तुळ आपले काय येणार, 4 येणार, म्हणजे या बाजूला एक येणार, या बाजूला एक येणार आणि या बाजूला एक म्हणा, कारण वर्तुळाचे आपण 4 भाग केले होते, 4 भाग केल्यामुळे 4 वर्तुळ येणार. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण की छोटे छोटे ट्रिक्स तुम्हाला आकृतीपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्यामुळे तुमचे उत्तर लवकरात लवकर समजणार आहे. आता बघा इथे गोल आहे, आता आपण ह्या गोलवरनं सुद्धा आकृती काढू शकतो, हा भाग सुद्धा बघायची गरज नसते. बघा एक वर्तुळ, किती वर्तुळ आहे तिथं, एक आहे इथं, म्हणजे बाकीच्या आकृतीमध्ये आपल्या उत्तर आकृतीमध्ये किती वर्तुळ येणार, 4 वर्तुळ येणार. आता 4 वर्तुळ शोधण्यासाठी आकृती बघू. बघा ए मध्ये आहेत, बी मध्ये आहेत, सी मध्ये नाही, डी मध्ये आहेत, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपण काय करू, डायरेक्टली कट करून टाकू. त्यानंतर बघा ही बाजू त्रिकोण आहे, म्हणजे त्रिकोणाचा भाग बघा, ही बाजू जरा वेगळीच वाटते. आता हा भाग पण जरा व्यवस्थित वाटतो, हा भाग व्यवस्थित वाटतो, म्हणजे सी नंबरचा तर पर्याय आपण कट करून टाकला. त्यानंतर बघू आता त्रिकोणाचा भाग, हा त्रिकोणाचा भाग पाहिजे, हा त्रिकोणाचा भाग कुठे येतोय बघू, हा त्रिकोणाचा भाग कुठे येते आणि कशा प्रकारे येते बघायचं आपल्याला. तर बघा बीमध्ये तर बघा वर्तुळ आहेत, म्हणजे हे इथे वर्तुळ आहेत, इथे आहेत, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय येणार, चुकीचे येणार. डीमध्ये बघा बरं, डीमध्ये सुद्धा काय होणार आहे,
वर्तुळे सारखेच आहेत, म्हणजे ए मध्ये आणि डी मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो. आता ही आकृती, हा जर भाग आहे ना, हा चौकोन आकृती भाग आहे आणि चौकोन केवढा आहे हे बघायचं आहे. तर चौकोन ए नंबरच्या आकृतीमध्ये छोटा दाखवला आहे आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये मोठा दाखवला आहे. म्हणजे उत्तर काय येणार आपले ए नंबरची आकृती येणार आहे, कारण की ए नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे. चौकोन छोटा दाखवला आहे, एका चौकोनावरून सुद्धा आपण आकृतीची समजू शकतो. तर बघा अशा प्रकारे आपण काय केलं, 39वा प्रश्न बघितला. आता 40वा प्रश्न बघणार आहे, लगेच बघूया. त्यानंतर बघा, आता बघा इथे पण चौकोन दिलेले आहे, प्रत्येक आकृती चौकोनावरती दाखवलेली आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला समजणार आहे, कारण की चौकोनावरती किंवा वर्तुळावरती आकृती येणार आहेत, कारण की 4 भाग करायचे म्हटले तर तुम्हाला चौकोनाचा आणि वर्तुळाचाच उपयोग करावा लागणार आहे. तर बघा आता 4 भाग, घडी घाला. 2 नंबरच्या आकृतीमध्ये घडी घातली, एक भाग त्यांनी काय केलं, बाजूला काढलेला आहे, बरोबर का. एक भाग काय केलेला आहे, बाजूला काढलेला आहे. त्यानंतर बघा आता इथे एक भाग बाजूला काढल्यानंतर काय केले, आतमध्ये असं वर्तुळा काय केले, कट मारलेले आहेत 4 बाजूला. म्हणजे काय येणार आहे, हा चौकोन काय होणार, 4ही बाजूला येणार. इथेच शोधायचं आहे, इथे काय होणार, 4 चौकोन. एक कट मारला म्हणजे 4 चौकोन ए नंबरच्या पर्यायामध्ये आहेत, बी नंबरच्या नाहीत, सी नंबरच्या आहेत, डी नंबरच्या कसे, डी नंबरच्या पर्यायामध्ये नाहीत. आता हे 4 चौकोन आपण म्हणले आत काढले, परंतु हे आतमध्ये असते तर आपले 4 चौकोन आले असते, परंतु हा बाहेरचा भाग दाखवलेला आहे. म्हणजे हा जर कट इथे मारला असता तर इथे पण कट आला, इथे पण कट आला आणि इथे पण कट आला. म्हणजे ए नंबरचा पर्याय असणार नाही. बी नंबरच्या पर्यायामध्ये 2च कट आहेत, या बाजूला आणि या बाजूला कट मारलेले नाहीत, त्यामुळे बी नंबरचा पर्याय येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये पण येणार नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये 4ही बाजूला कट मारलेला आहे, म्हणजे 4 डी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघूया 41वी आकृती. बघा घडी घातलेली आहे, त्यानंतर एक बाजू चौकोनाची आहे आणि हा भाग काय केलेला आहे, कट केलेला आहे. मध्ये काय केलेलं आहे, 2 रेषा मारलेल्या आहेत. बघा हा भाग कट करून त्रिकोणामध्ये 2 रेषा मारलेल्या आहेत, म्हणजे आपल्या काय होणार, 4 रेषा होणार. आणि त्रिकोणाला चिटकलेत का, म्हणजे चौकोनाला चिटकलेत का, नाही चिटकलेल्या, म्हणजे न चिटकलेल्या आपल्याला रेषा शोधायच्या. आता बघा कुठे शोधायच्या, ए मध्ये इथे चिटकलेत, बी मध्ये चिटकलेले नाहीत, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. सी मध्ये नाहीत चिटकलेत, म्हणजे सी नंबरचा पर्याय येणार नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा चिटकलेल्या रेषा आहेत, म्हणजे डी नंबरचा सुद्धा पर्याय बरोबर नाही. आपलं उत्तर क्रमांक काय येणार आहे, बी नंबरचं येणार आहे मित्रांनो. व्यवस्थित उत्तर शोधायला शिका. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 42वा. मित्रांनो सोप्या प्रश्नाला जास्त वेळ वाया घालवत नाही, कारण की प्रश्न सोपे असतील तर तुम्हाला लवकरात लवकर समजतील. अवघड प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरणासहित दिले जातील, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. बघा पुढचा प्रश्न बघा, इथे लगेच घडी घातलेली आहे. घडी घातली की लगेच 2 नंबरच्या बाजूला परत छोटी घडी घातली आणि परत काय केलेलं आहे, आतमध्ये एक छोटासा शंकरपाळीचा आकारासारखा कट मारलेला आहे. आता हा शंकरपाळीसारखा आकार कट मारलेला आहे, म्हणजे इथे एक आहे, म्हणजे इथे एक येणार, इथे एक येणार, इथे एक येणार. म्हणजे किती शंकरपाळी आपल्याला शोधायचे आहेत, 4 शोधायचे आहेत. आता बघा मित्रांनो, ए मध्ये 6 आहेत, बी मध्ये 4 आहेत, सी मध्ये 4 आहेत आणि डी मध्ये 4 आहेत. म्हणजे ए तर पर्याय काय करायचं, आपल्याला कट करायचं आहे. आता बी मध्ये बघायचं, इथे मध्ये आहे, म्हणजे इथे पण मध्ये येणार, परंतु हे काय आहेत, कडला आहेत, म्हणजे बी नंबरचा पर्याय येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे सुद्धा आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा चुकीच्या आकृत्या दिलेल्या आहेत, त्यामुळे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर नसणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. 43वा प्रश्न आहे. बघा घडी घालायची, पहिल्या प्रश्नामध्ये, दुसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये घडी घातलेली आहे, पूर्ण चौकोनाचा भाग केला आहे आणि त्यानंतर कट केलेला आहे आतील भाग. म्हणजे बघा असा आकाराप्रमाणे आतील भाग, जर तो उलगडला तर कसा दिसेल, ह्याच आकृतीप्रमाणे दिसणार आहे. हा एक भाग दाखवला आहे, म्हणजे पुढचं सुद्धा काय बघणार, 3 भाग आपल्याला अशाच प्रकारे दाखवायचे. 3 भाग काय करायचे, अशाच प्रकारे दाखवायचे आहेत. बघा ए मध्ये आहे का, नाही. बी मध्ये बघा, बी मध्ये थोडासा आकार वेगळा चेंज आहे, कारण की इथं गोल आहे आणि त्रिकोण पाहिजे होता. सी मध्ये बघा बरोबर आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. डी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा पाकळी चुकीची दिलेली आहे आणि सी नंबरच्या पर्यायामध्ये बरोबर दिलेली आहे, म्हणजे सी नंबरचा उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. बघा 44वा प्रश्न आहे. आता बघा फक्त तर ह्या पहिल्या आकृतीमध्ये तर घडी घातली आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये पण थोडासा हा भाग कट केला आहे आणि त्यानंतर काय केले, दुसऱ्या बाजूने सुद्धा भाग कट केलेला आहे. म्हणजे एका बाजूला आपला काय होणार आहे, हा छोटासा भाग येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काय होणार आहे, थोडंसं 2 भाग येणार आहेत. एका बाजूला काय होणार आहे, एक भाग येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काय होणार आहे, 2 भाग येणार आहेत. बघा लक्ष द्या, एका बाजूला एक भाग आणि दुसऱ्या बाजूला 2 भाग येणार आहेत. त्यामुळे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे
आणि जर हे करताना इथे मध्ये एक चौकोन येतो ते विसरायचं नाही. इथे मध्ये एक चौकोन येतो तो विसरायचा नाही, कारण की हा भाग जर कट केला तर मध्ये काय येणार आहे, चौकोन येणार आहे. लक्षात ठेवा, हा भाग चौकोन येणार आहे आणि हा भाग काय होणार आहे, सपाट येणार आहे. हा भाग काय होणार आहे, सपाट येणार आहे. म्हणजे एक बाजू आपली काय असणार आहे, पूर्णपणे सपाट असणार आहे. म्हणजे तिथे कुठेही कोणत्याही प्रकारचा कट मारलेला नसणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. कुठे दिसते, आता इथूनच सुरुवात करू. कुठे दिसते एक बाजू समान, बघा इथे आहे का, ए मध्ये नाही. बी मध्ये दिसते म्हणजे बी नंबरचा पर्याय असू शकतो. सी मध्ये दिसत ते का नाही, म्हणजे सी नंबरचा पर्याय कट. डी मध्ये दिसते म्हणजे डी नंबरचा पर्याय सुद्धा काय असू शकतो. आता बी मध्ये आणि डी मध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा बी मध्ये आणि डी मध्ये आकृती सेम वाटते, परंतु हा चौकोन इथे डी मध्ये आहे, बी मध्ये नाही. म्हणजे डी नंबरची आकृती आपली काय असणार आहे, बरोबर असणार आहे. कारण की मधला चौकोनचा भाग आपल्याला डी नंबरच्या आकृतीमध्ये दिसत आहे. म्हणजे उत्तर क्रमांक सुद्धा आपला काय असणार आहे, डी नंबरचा असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया. त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये मध्ये रेष आहे. बघा असं अर्धवर्तुळ दिलं आहे. परत काय केले, इथे अर्धवर्तुळ आहे, इथे पण अर्धवर्तुळ. म्हणजे किती अर्धवर्तुळ येणार, अर्धवर्तुळ 2 दिलेले आहेत, बरोबर का. अर्धवर्तुळ किती दिलेले आहेत, 2 दिलेले आहेत. त्यानंतर त्याने कट मारलेला आहे. म्हणजे या बाजूला एक इथे अर्धवर्तुळ दिलं आहे. त्यानंतर हा बाजूला कट केलं की या बाजूला सुद्धा कट होणार आहे. इथे फक्त एकच कट होणार आहे आणि इथे काय होणार आहे, 2 कट होणार आहे. म्हणजे 3 वर्तुळे आपल्या पर्यायामध्ये आहेत का आपल्याला शोधायचे. त्रिकोणामध्ये 3 वर्तुळे आहेत का बघायचे. ए मध्ये नाहीत, बी मध्ये आहेत, सी मध्ये नाहीत, डी मध्ये आहेत. आकृती काढून बघायची आहे कागदावरती, म्हणजे लवकरात लवकर समजेल तुम्हाला. बी नंबरच्या पर्यायामध्ये आपली आकृती बरोबर आहे, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच. बघा घडी घातलेले आहे पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा घडी घातलेली आहे आणि त्यानंतर असे छोटे छोटे कट मारलेले आहेत. बघा छोटे छोटे कट मारले आहेत. म्हणजे ही बाजूसुद्धा पूर्ण येणार. म्हणजे चारही बाजूला काय होणार आहे, या बाजूने आकृती तयार एक डिझाईन तयार होणार आहे आणि मध्ये काय होणार आहे, असा चौकोनाचा भाग तयार होणार आहे. आता चौकोनाचा भाग मध्ये हवा आहे बरं का. जर चौकोनाचा भाग नसेल तर आकृती आपली जुळणार नाही. बघा आता चौकोनाचा भाग इथे ए मध्ये आहे, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. म्हणजे ए नंबरची आकृती आपली काय असणार आहे, बरोबर असणार आहे. अशा आकृतीमध्ये एका सेकंदात उत्तर काढायला शिकते मित्रांनो. त्यामुळे आकृतीचं जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला उत्तर लवकरात लवकर समजणार आहे. त्यामुळे तुम्ही आकृतीचे निरीक्षण करायला शिका अगोदर. त्यानंतरचं घेऊया लगेच पुढची आकृती. बघा वर्तुळ आहे, एक बाजू आहे, दुसरी बाजू आहे. अशाच प्रकारची 2 बाजू दिलेल्या आहेत. त्रिकोण आहे बघा 1 2. आता बघा हा त्रिकोण आपल्याला बघायचा आहे. हा त्रिकोण आपल्याला पर्यायामध्ये सापडलाच पाहिजे असा त्रिकोण. आता या बाजूला त्रिकोण आहे, बरोबर की नाही. या बाजूला त्रिकोणाचा कट मारला आहे म्हणजे या बाजूला सुद्धा त्रिकोणाचा कट काय होणार, येणार. आणि त्या बाजूला आला म्हणजे या बाजूला येणार आणि या बाजूला येणार. म्हणजे चारही बाजूला आपल्याला काय होणार आहे, त्रिकोणाचा कट मारलेला दिसणार. आणि इथे काय होणार आहे, अर्धवर्तुळ आहे, 2 आहेत. म्हणजे इथे काय येणार, इथे पण अर्धवर्तुळ येणार आणि इथे पण काय येणार, वर्तुळ तयार होणार. म्हणजे 4 वर्तुळे तयार होणार आणि 4 कट मारलेले असणार त्रिकोणाच्या भागात. आता 4 वर्तुळे शोधू आपण प्रथम. बघा ए मध्ये आहेत का, नाही. बी मध्ये आहेत का, हो आहेत. सी मध्ये आहेत का, आहेत. डी मध्ये आहेत का, आहेत. म्हणजे ए नंबरचा पर्याय कट करायचा आहे. परंतु हे जे त्रिकोणाचे भाग आहेत ते 4 बाजूला पाहिजेत. आता मग बी मध्ये दिसतात का, नाही. म्हणजे ए कट, बी कट. सी मध्ये दिसतात का, हो. आणि डी मध्ये दिसतात का, नाही. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. त्यामुळे सी नंबरचंच उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघूया. बघा पुढची आकृती कशा प्रकारची आहे, त्रिकोण आहे. आता इथे सुद्धा काय केलेलं बघा, 3 बाजू घेतलेल्या आहेत, परंतु काय केलेलं आहे त्याने, मध्ये कट मारलेला आहे. मध्ये बाजू घेतलेली आहे, मध्ये एक अजून छोटासा त्रिकोण घेऊन 4 घड्या घातलेल्या आहेत. बघा इथे 1 2 3 आणि 4. आता मग इथे 4 घड्या घातल्यात म्हटल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, इथे एक अर्धवर्तुळ, इथे एक अर्धवर्तुळ. म्हणजे इथे काय होणार मित्रांनो, अशी अर्धी आकृती तयार होणार आहे. त्यानंतर बघा इथे कट मारला म्हणजे काय होणार, इथे कट मारला म्हणजे काय होणार, ही एक बाजू आणि ही एक खाली एक बाजू, 2 बाजू. इकडे कट मारला म्हणजे इथे एक शंकरपाळीसारखा आकार होणार, इथे एक होणार आणि 4 शंकरपाळीसारख्या आकारामध्ये तयार होणार मित्रांनो. एका खाली एक, इथे एक येणार, इथे ह्याच्या खाली एक येणार, इकडच्या बाजूला एक येणार, इकडच्या बाजूला एक येणार. आणि हे अर्धवर्तुळ आहे ते काय होणार, वर्तुळे तयार होणार. 2 वर्तुळे तयार होणार अर्धवर्तुळाचे आणि 4 शंकरपाळी तयार होणार. कुठे दिसतात बघा, ए मध्ये 3 शंकरपाळी सारखे आकार दिसत आहेत, नाही. बी मध्ये दिसत आहेत म्हणजे बी नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. सी मध्ये दिसत आहेत बरं का, परंतु सी मध्ये खाली कट नाही वर्तुळाला, म्हणजे सी नंबरचा पर्याय चुकीचा असणार आहे. डी नंबरचा सुद्धा पर्याय चुकीचा असणार आहे. आपला बी नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा.
आकृती कशी दाखवलेली आहे बघा. आता बघा भाग दुमडल्यानंतर बघा एका बाजूला त्रिकोण दिलेला आहे, एका बाजूला वर्तुळ रंगवलेले दिसते. म्हणजे 4 वर्तुळे येणार रंगवलेले आणि खाली काय होणार, मध्ये काय होणार, रंगवलेला चौकोन तयार होणार. बघा कुठे दिसतो 4 वर्तुळे कडेला. बघा ए मध्ये दिसते का नाही, बी मध्ये दिसतोय का नाही, सी नंबरच्या पर्यायामध्ये दिसत आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. मित्रांनो खूप सोपी आकृती होती. त्यानंतरचा पुढची आकृती बघूया 50वी. बघा लगे घड्याळ घालायचे, दुमडायचे, दुमडले की बघा या बाजूला कट मारला, या बाजूला सुद्धा कट मारला आणि या बाजूला सुद्धा कट मारला. म्हणजे किती बाजूला कट झाला आहे आपला, 3 1 2 3 बाजूला कट झाला आहे. म्हणजे 4ही सुद्धा बाजूला कट होऊन हा काय झाला होणार आहे, 2 बाजूला इथे वर्तुळ तयार होणार आहे मित्रांनो. म्हणजे 4ही बाजूला कट आणि मध्ये वर्तुळ तयार. कुठल्या आकृतीमध्ये दिसते रे, ए मध्ये दिसते का नाही, बी मध्ये दिसते का नाही, सी मध्ये दिसत नाही, डी नंबरच्या आकृतीमध्ये दिसत आहे. म्हणजे डी नंबरची आकृती काय असणार आपली, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा बघा 51वा प्रश्न आहे. बघा इथे कट मारला आहे, या आकृतीत सर्व सेम असल्यासारखे आहेत मित्रांनो. बघा इथे कट मारला आहे म्हणजे इथे काय होणार आहे, षटकोनासारखा आकार तयार होणार आहे. बघा हा आकार कसा दिसतो तसा षटकोनासारखा आकार तयार होणार आहे. आणि हा टिंब आहे म्हणजे किती टिंब येणार, 4 टिंब तयार होणार आहेत. आणि इथे अशी थोडीशी षटकोनासारखा आकार तयार होणार आहे. बघा 4 टिंब आतमध्ये षटकोनासारखा आकार आणि खाली सुद्धा मध्ये षटकोनासारखा आकार कुठे दिसतोय, इथे दिसतोय. पण इथे 4 टिंब आहेत परंतु हा आकार सपाट आहे. इथे आकार आहे परंतु हा आकार इथे चिटकून टिंब आहेत. म्हणजे ही आकृती सुद्धा येणार नाही. सी नंबरच्या आकृतीमध्ये बरोबर आहे मित्रांनो. कडेला गोल आहेत आणि इथे षटकोनासारखा आकार आहे आणि सर्व सुद्धा षटकोनासारखं दिसत आहे. म्हणजे सी नंबरची आकृती आपली काय असणार आहे, बरोबर असणार आहे. 52 नंबरचा प्रश्न बघा. वर्तुळ दाखवलेलं आहे, वर्तुळामध्ये आतमध्ये एक आडवी खून गेली म्हणजे कट मारला आहे. इथे सुद्धा कट मारलेला आहे. म्हणजे पाकळी तयार झालेली आहे. अशी पाकळी कुठल्या आकृतीमध्ये दिसते बघायची आपल्याला. ए मध्ये दिसते का अशी पाकळी, नाही बी मध्ये दिसते का नाही, सी मध्ये दिसत आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. सोप्या आकृतीला अजिबात वेळ घालवायचा नाही. प्रश्न परीक्षेमध्ये सोप्याही आकृती देतात आणि अवघडही आकृती देतात. ज्या अवघड आकृती त्यासाठी थोडंसं निरीक्षण करायचं आहे. परंतु सोप्या आकृतीला वेळ न घालवता आणि घाई न करता समजून घेऊन आकृती सोडवायची आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघूया. बघा वर्तुळ आहे, वर्तुळाचे लगेच भाग केलेत आणि भाग केल्यानंतर ह्या बाजूला काय केलेलं आहे, सपाट रेष मारलेली आहे. म्हणजे हा भाग काय येणार आहे मित्रांनो, चौकोन येणार आहे. बरोबर का, हा चौकोनासारखा आकार येणार आहे मित्रांनो. आता कुठे दिसतंय मध्ये चौकोन ते बघा. ए मध्ये दिसत नाही, बी मध्ये दिसतोय, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपलं, बी नंबरचं उत्तर क्रमांक येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. सोपी आकृती होती. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया लगेच. बघा त्यानंतर बघा त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या बघा खालचे भाग कसे डिझाईन केलेले आहे बघा, पाकळे आहेत. त्यानंतर बघा इथे आहे, इथे कसा आकार तयार केला बघा. हा त्रिकोण छोटा त्रिकोण तयार केलेला आहे. म्हणजे खालचा भाग कसा आलेला पाहिजे, पूर्ण डिझाईन आला पाहिजे आणि मधला भागाला डिझाईन पाहिजे. म्हणजे कुठे दिसतंय बघूया, आता शोधूया. आणि इथे जर हे केले तर हे काय होणार आहे, चौकोनाकृतीमध्ये तयार होणार आहे. कारण की चौकोन मधला भाग जर आपण काढला तर बघा ए मध्ये दिसत आहे. म्हणजे असू शकतं बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. म्हणजे ए नंबरचा उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढची आकृती बघूया. बघा आकृती दुमडली गेलेली आहे, घडी घातलेली आहे. लगेच बघा इथे हा भाग कट केला, हा भाग कट केला. म्हणजे हा आकार काय येणार, शंकरपाळीसारखा होणार. म्हणजे इथे एक शंकरपाळी तयार होणार, इथे एक शंकरपाळी तयार होणार. इथे कट आहे, इथे कट आहे, इथे कट येणार, इथे कट येणार. म्हणजे 4 कट मारले जाणार आणि 2 शंकरपाळीसारखे आकार येणार. बघा कुठे येते 2 शंकरपाळी, कुठे आहेत, ए मध्ये आहेत, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. कारण की मित्रांनो इथे आकृती वेगळी आहे. म्हणजे ए नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा 56वा प्रश्न आहे. बघा कशा प्रकारची आकृती दाखवलेली आहे. बघा इथे घडी घातलेले आहे परंतु हा भाग कट केलेला आहे. हा भाग कट केला काय होणार, ह्या बाजूचा कट झाला म्हणजे किती बाजू कट होणार, 2 बाजूला डिझाईन येणार. या बाजूला सुद्धा काय होणार, डिझाईन येणार. आणि त्यानंतरचा हा भाग काय होणार आहे, आकारामध्ये काय होणार आहे, इथे त्रिकोण आहे म्हणजे कुठे होणार, इथे पण येणार. बरोबर का, कुठे दिसतो रे अशी डिझाईन, ए मध्ये दिसते, बी मध्ये नाही, सी मध्ये दिसते, डी मध्ये नाही. परंतु हा त्रिकोणाचा भाग इथे आहे का, आहे, इथे पण आहे, इथे आहे, इथे आहे. म्हणजे ए आणि बी मध्ये कन्फ्यूज आहे. परंतु हे जे अर्धवर्तुळ आहे ते पूर्ण वर्तुळ पाहिजे, ए मध्ये नाही, सी मध्ये आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया लगेच. 57 नंबरची आकृती आहे. 4 आकृत्या राहिलेल्या आहेत आपल्या. पूर्ण व्हिडिओ बघा. बघा कशा प्रकारची आकृती, अशा प्रकारची डिझाईन आहे. मध्ये आपल्याला पर्यायामध्ये तर फक्त तेवढी डिझाईन बघितली तर समजणार आहे. बघा हे डिझाईन आहे, इथे 4 बाजूला डिझाईन कुठे दिसते अशा प्रकारची, ए मध्ये नाही, बी मध्ये दिसते, सी मध्ये नाही, सी मध्ये दिसते, डी मध्ये नाही. म्हणजे बी आणि सी मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतर बघा इथे जर डिझाईन आली तर म्हणजे मधला भाग सुद्धा काय होणार आहे आपला,
डिझाईन येणार आहे, कारण की हा कट केलेला भाग आहे. म्हणजे सी नंबरच्या पर्यायामध्ये आपली काय येणार आहे, आकृती बरोबर येणार आहे मित्रांनो. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघायची आहे लगेच. बघा घडी घातलेली आहे, घडीमध्ये काय आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ आहे. त्रिकोण वर्तुळ आहेत म्हणजे चारही बाजूला काय येणार, त्रिकोण आणि वर्तुळ येणार आहेत. वरी त्रिकोण आणि खाली वर्तुळ आहे. कुठे दिसते रे वरी त्रिकोण आणि वर्तुळ, इथे काय वरी वर्तुळ आणि खाली त्रिकोण आहे. म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. बी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये येणार आहे मित्रांनो. चारही बाजूला वरी त्रिकोण आणि खाली वर्तुळ आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची, दोनच आकृती राहिलेल्या आहेत. बघा घडी घातलेली आहे, घडी घातल्यानंतर आपल्याला काय केलेलं आहे, असा भाग रंगवलेला भाग दाखवलेला आहे. रंगवलेला भाग दाखवलेला आहे म्हणजे असा भाग इकडे पण येणार आहे, इकडे पण येणार आहे, बरोबर का. इकडे येणार असा आणि हा सुद्धा बाजू काय होणार आहे, येणार आहे. परंतु मध्ये कट मारलेला आहे का, नाही. म्हणजे हा भाग काय होणार, मोठी अशी जाड रेषा रंगवलेला भाग तयार होणार आहे. कुठे दिसतो रे, ए मध्ये दिसतोय पण खालचा भाग नाही दाखवलेला, बी मध्ये दिसत नाही, सी मध्ये दिसत नाही, डी नंबरच्या पर्यायामध्ये दिसत आहे. म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढची आकृती बघूया. इथे बघा घडी घातलेली आहे, परत घडी घातलेली आहे, परत वर्तुळ आहे, दोन वर्तुळ आणि मध्ये रेष आहे. आता पर्यायामध्ये तेच शोधायचं आपल्याला. दोन वर्तुळ आणि मध्ये रेष ए मध्ये दिसत आहे, बी मध्ये नाही, सी मध्ये भरपूर दिलेले आहे, त्यामुळे सी नंबरचा पर्याय सुद्धा येणार नाही, डी नंबर सुद्धा पर्याय येणार नाही. आपले काय येणार आहे, ए नंबरचा उत्तर क्रमांक येणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आपण घडी घाला व उलगडा यामधील 31 ते 60 आकृत्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत. यापुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आकृतीचे व्यवस्थित राहिलेले 2 भाग आपण स्पष्टीकरणासहित घेणार आहे. तसेच गणितातले भागसुद्धा आपले 4 पॉईंट पूर्ण झालेले आहेत. सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जावा. धन्यवाद.